रामकृष्ण हरी आमचे भास्कर महाराज आहेत, ते मला जरा व्हिडिओसाठी सेवा करणार आहेत. फक्त पकडाचं, हां फक्त पकडाचा, हां घ्या सगळं घ्या, मागून घ्या, इथून घ्या सगळं. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, विठ्ठल केशव गोविंद माधव. रामकृष्ण हरी, रामकृष्ण रामकृष्ण माऊली, सर्व रामकृष्ण हरी. मी पुन्हा एकदा आपल्या सेवेला हरिभक्त परायण चंद्रकांत पांडुरंग कारंडे. माझा नित्यनेम आहे की मी राहायला आजुली गावात आहे, गोकुळमध्ये नवीन राहायला आलोय. परंतु माझ्या आईवडिलांचा वारसा वारकरी संप्रदायाचा मला प्राप्त झालेला आहे. धन्य आम्ही जन्म आलो दास विठ्ठलाचे झालो. त्याप्रमाणे आपलं दररोज काहीतरी नामस्मरण करावं, आणि हा सोपा मार्ग वाटतो मला. काय माझा पाठा नाही, फार मोठं वाचन नाही, फार गर्भज्ञान नाही, फक्त रामकृष्ण हरी विठ्ठल केशव हे लिहत असतो. कारण मी एक अभंग पूर्ण ऐकला, समजून घेतला. नामसंकीर्तन साधन पै सोपे आणि जळतील पापे जन्मांतरीची, न लगती साय असं जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण, ठाईच मैसुनी करा एक चित्त आवडे आनंद ताळवावा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ, याहून असता अनेक साधन वाहतची आन विठोबाची. आणि तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेता असेल. थोडं मागवा म्हणजे जरा सगळा खूप छान झालं. तर हे मला भगवंताने दिलं थोडं शानपण, थोडं तरी आपलं काहीतरी करावं. रामकृष्णाने 24 तासातला 4 तास तरी भगवंताच्या नामस्मरणाने गेले. बाकीचा कामाचा व्याप असतो, काही कौटुंबिक जबाबदारी असते, पण एक 4 तास कुठल्याही मंदिरात जायचं. फक्त मला टेबल आणि खुर्ची असला की मला फार आनंद होतो. कारण 15-20 मिनिटं अर्धा तास खाली बसून लिहिणं ठीक आहे, पण 4-4 तास बसणं शक्य नाही. पण मला तिकडं आयुर्वेद सांगितलं की आष्ट्याला हनुमान मंदिर आहे, विठ्ठोबा पण आहे, विठ्ठलमय. इथं आलं मला खरंच प्रसन्न वाटलं. आणि माझं भाग्य की आज एकादशीच्या दिवशी हरिभक्त परायण भगवान पाटील महाराजांची सेवा मला ऐकायला मिळाली. श्रवणी असं प्रवचन झालं. माऊली रामकृष्ण हरी. तर फार सुंदर, खूप छान बरं वाटलं. माऊली रामकृष्ण हरी. हे भगवंता पांडुरंगा परमेश्वरा पंढरनाथ, आजचा दिवस छान झालेला, असाच उद्याचा जाऊ दे. सातत्यानं आपलं नामस्मरण म्हणून एवढीच माऊलीची प्रार्थना आहे. चाले हे शरीर कोणाची या सत्ता, कोण बोलवितं हरिविलं. जोपर्यंत श्वास आहे, किती लिहिलं मोजायचं नसतं, किती लिहिणार आहे माहीत नसतं. श्वास चालू आहे तोपर्यंत आपलं कार्य चालू राहणार. खूप खूप धन्यवाद. आज आष्टे गावामध्ये आलं, मला प्रसन्न वाटलं. आलिशान मंदिर आहे, मोठा परिसर आहे, मंडप आहे. मला वाटते कीर्तनाची सेवा काय जबरदस्त इथं. मला माझी विनंती आहे की कधी कीर्तन असेल तर मला ऐकायला मिळू द्या. इथं खूप छान मला कीर्तन ऐकायला आवडतं. पण फक्त मी एका कोपऱ्यात बसून रामकृष्ण लिहत असतात. एका कोपऱ्यात ऐसी जगह पे बैठो कि कोई न बोले उठ, जुबा से ऐसी बात कहो कि कोई न बोले झूठ, और ऐसा धन कमाओ की कोई न बोले लूट. या पद्धतीने आपलं जगण्याचं तंत्र आहे. खूप छान. धन्यवाद माऊली. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. राम खूप छान, खूप छान, खूप छान. धन्यवाद माऊली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण.